नमस्कार. रेखाताईच्या गप्पा ह्या चॅनलमधून मी आपल्याशी खूप दिवसांनी भेटायला आले. मी ह्यावेळी अमेरिकेला गेले होते तेव्हा तेथील ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल खूपशा गोष्टी पाहिल्या, ज्या आपल्या इंडियामध्ये पण आपल्याला आढळून येतील आणि त्याच्याबद्दल मला खूप गर्व आहे. पण मी पाहिलेल्या ज्या गोष्टी प्रथमच अमेरिकेमध्ये होत्या त्या मी माझ्या फ्रेंड्सबरोबर शेअर केल्या. त्यांना देखील त्या आश्चर्यकारक वाटल्या आणि त्यांच्या तोंडातून पण वाव असा शब्द आला. सो मी विचार केला, या छोट्या शेअर केलेल्या गोष्टी मी आपल्या व्हिडिओद्वारे आपल्याबरोबर शेअर करूया. या विचाराने मी हा छोटासा अमेरिकेच्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलण्यापूर्वी मी प्रथम तिथलं क्लायमेट चेंज ह्याच्याबद्दल बोलते. तेथील क्लायमेट हे विचित्रच असते. म्हणजे मे जूनमध्ये तिथे रात्री 9 वाजता सनसेट होतो. संध्याकाळी एक आपण 5:30 वाजता पार्कला जाऊया म्हटलं तर तिथं भयंकर ऊन असते. दुपारी आपल्या इंडियामध्ये दुपारी 2 वाजता कसं ऊन असते तसं 5-5:30 असतं. त्यामुळे पार्कला आपण त्या टाईमला जाऊ शकत नाही. साधारण 7:30-8 वाजता पार्कला गेलं तर आपल्या इकडचे 6 वाजल्याप्रमाणे तिथं अंधार पडलेला असतो. सो तिथं अंधार पडायला सुरूच होते ते 8:30-9 नंतर. पण ही परिस्थिती तिथं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चेंज असते. नोव्हेंबरमध्ये साधारण तिथं 4 वाजता सनसेट होतो. म्हणजे 4 वाजता तिथं पूर्ण अंधार झालेला असतो. सो ही परिस्थिती आपल्या इंडियामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. सो ही एक मला आश्चर्यकारक घटना दिसली. एके दिवशी मी माझ्या दोन्ही मुलाबरोबर एका टूरवर गेले होते. मुलांचे फ्रेंड्स पण तिथे एका पॉईंटवर आम्हाला भेटणार होते. त्याप्रमाणे ते तिकडे भेटले. आम्ही एकमेकांची विचारपूस केली, त्यांच्या मुलाबद्दल विचारलं. सर्व असं छोटं मूल होतं, त्याची चौकशी केली, बोललो, सगळं झालं. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आल्यानंतर तिकडचे टूरचे सगळे फोटोज पाहिले आणि त्यामध्ये आम्ही असं भेटलो होतो ना, तेव्हा एकमेकांची आम्ही चौकशी केली होती ना, ते व्हिडिओ त्याच्यात फोटो होतेच. कारण मी तर पाहिलं होतं मागच्या वेळी की कोणी तेव्हा मोबाईलमध्ये फोटो काढत नव्हता किंवा व्हिडिओ काढला नव्हता. म्हणून मला आश्चर्य वाटून मी माझ्या मुलाला विचारलं, अरे बरोबर आपण असं भेटलो होतं तेव्हा कोणी काही फोटोज काढले नव्हते, व्हिडिओज काढले नव्हते आणि आपण असं विचारपूस केलेला, आपण भेटलेला हा व्हिडिओज इथं कसा आला, इथं हे फोटो कसे दिसतात. तेव्हा तो म्हणाला, अगं मम्मी ते एक आश्चर्य आहे. त्यांनी एक गॉगल घातलं होतं. त्या गॉगलच्या फ्रेमवर इथं लहानसा एक कॅमेरा होता आणि त्या कॅमेऱ्यातून त्यांनी आपले सगळ्यांचे फोटो कॅप्चर केले आणि ते आपल्याला कळले पण नाही. ओ असं केलं होय. मला तरी एकदम हे आश्चर्यकारक वाटलं. मी पाहिलेली एक घटना म्हणजे ती आपल्या इंडियामध्ये आपण मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा एअरपोर्टवर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नळाला सेन्सर लावले असतात. तिथे तर ते प्रत्येकाच्या साधारण घरातच असं असते. नळाखाली हात ठेवतास नळ चालू होतो, हात काढतास नळ बंद होतो. कचरा बॉक्स पण तसंच. कचरा बॉक्सच्या जवळ गेल्यास बॉक्स ओपन होतो आणि बॉक्सच्या जरा मागं गेलं तर बॉक्स तो बंद होतो. झाडांना पाणी पण तसंच. पाईपनं पाणी घालण्याची कधी गरज नाही आणि पाणी कधी मिळालं पण कळत नाही. कारण त्यांनी स्प्रिंकलवर पाणी घालतात आणि ते स्प्रिंकल आपल्या मोबाईलवर टायमर लावलेले असल्यानं रात्री 10च्या नंतर किंवा सकाळी 6च्या पहिला त्यांना झाडांना पाणी मिळाले असते. त्यामुळे कधी झाडांना पाणी मिळालं, पाणी घातलं हे ते झाडांखाली ओलावा पाहून ते आपल्याला कळतं. पुढील गोष्ट तरी एकदम आश्चर्यकारक गोष्ट आहे. एकदा काय झालं, माझा मुलगा माझ्या नातीला जी वरच्या मजल्यावर खेळत होती, तिला म्हणाला, जरा वरच्या मजल्यावरच्या बाथरूममधील नळ चालू आहे का बघ किंवा लीक होत आहे का बघ, असं त्यांनी खालून तिला सांगितलं. तिनं म्हणाला, हो पप्पा चालू होता तो नळ, मी बंद केला. मग मला आश्चर्य वाटलं. मी माझ्या मुलाला म्हटलं, अरे बाबा तुला कसं कळलं की तिकडे वरती नळ चालू आहे, तू तरी खालीच आहे. तर तो म्हणाला, मला नाही कळलं मम्मी, आमच्या वॉटर डिपार्टमेंटला कळलं. तिथून मला मेसेज आला की तुमचं कुठेतरी लिकेज असेल पहा म्हणून, आणि म्हणून मी तिला सांगितलं. मी म्हटलं हे तर आणि मोठं आश्चर्याची गोष्ट, त्या वॉटर डिपार्टमेंटला कसं कळलं. तेव्हा त्यांनी मला एक्सप्लेन केलं. तो म्हणाला की प्रत्येक वॉटर डिपार्टमेंट
प्रत्येक घराचं, प्रत्येक फॅमिलीचं एक प्रत्येक तासाला किती पाणी खर्च होतं ह्याचा डेटा मेंटेन करत असते. सो प्रत्येक तासानं त्यांना कळतं की ह्या फॅमिलीतून हे आज जास्त पाणी गेलेलं आहे, ॲव्हरेजपेक्षा जास्त पाणी खर्च झालं आहे. त्यामुळे त्यांनी लगेच त्या ओनरला मेसेज घालतात की तुमचं जरा पाण्याचं हे चेक करा, कुठे पाणी लीक होते का बघा. आणि त्याप्रमाणे मला जस्ट आता मेसेज आला आणि सो मी ते पाहिलं. मी म्हटलं बापरे, किती डेडिकेशनने हे तुमचं वॉटर डिपार्टमेंट काम करतं. ही मला खूप आश्चर्यकारक घटना वाटली. पुढं तर मी माझ्या धाकट्या मुलाच्या नवीन घरी गेले होते. तिथं तर खूपशा नवीन गोष्टी मला पाहायला मिळाल्या. कर्टन ओपन आणि बंद करण्यासाठी रिमोट आणि मोबाईल सेटिंग दोन्ही ह्याच्यानं आपण करू शकतो. सकाळी उठल्याबरोबर उठून कर्टन बाजूला करण्याची गरज नाही, हातात रिमोट असेल तर सगळं होतं. फॅनचं पण तसंच. फॅन मी पाहिला आहे, इंडियामध्ये पण फॅनचा रिमोट असतो, ते मी तरी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर घराचं कुलपाला किलीची गरज नाही तिकडं, कारण पासवर्ड घालताच ते कुलूप लॉक अनलॉक होते. त्यामुळे किल्ली हरवण्याची चिंता नाही. एवढंच, पासवर्ड आपल्या मेमरीमध्ये ठेवायला लागतो. तसंच त्यांच्याकडे अनेक गोष्टी मी पाहिली. म्हणजे इथं आपण पाहिलंच कट्ट्यावर गॅस असतो, तसं तिथं पण कट्ट्यावर गॅस असतो, पण गॅसवर वरती एक नळ असतो. सो आपण काहीतरी चहा करण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी त्याच्यात भांड्यात पाणी घालायचं असेल तर इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, नळ चालू केला तर पाणी पडतं. सो ह्या गोष्टी मला तिकडं खूपच आश्चर्यकारक. तसेच पुढचे म्हणजे फ्रीजमध्ये आपल्याला माहीत आहे, इथं पण इंडियामध्ये मी पण फ्रीजमधला आईस काढण्यासाठी फ्रीजचा दरवाजा उघडण्याची गरज नाही, बाहेरूनच एक बटन दाबताच आपल्याला आईस मिळू शकतं. तसंच अनेक गोष्टी मी तिथं पाहिली. म्हणजे फ्रीजच्या बाहेर एक स्क्रीन असते आणि त्या स्क्रीनवर आपले कसा कीबोर्ड असतो तसा कीबोर्ड असतो. तो कीबोर्ड सेट करून आपण त्याच्यावर काही लिहू शकतो. आता कोणीतरी गेस्ट येणार असेल तर वेलकम मम्मी पप्पा, वेलकम गेस्ट, किंवा कोणाचा बर्थडे असेल हॅपी बर्थडे, किंवा बायकोला बाहेर जाताना काहीतरी नवऱ्याला मेसेज घालायचा असेल, नवऱ्याला बाहेर जाताना बायकोला काहीतरी मेसेज द्यायचा असेल, सो तो मेसेज त्या स्क्रीनवर टाईप करू शकतो. मी पाहिलेल्यातली अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट जी आता मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा काय झालं, माझा मुलगा आणि सून थोडं त्यांच्या अर्जंट कामासाठी बाहेर गेले होते. घरात आम्ही दोघं होतो, मी आणि माझे मिस्टर. सो आम्ही दोघं पार्कला फिरायला गेलो. तिथून फिरून आल्यानंतर आम्ही विचार केला, बाहेर अंगणात चांगलं थंड वारं आहे, बाहेर अंगणातच बसूया, आत जाण्यापेक्षा बाहेर अंगणात बसलेलं बरं. म्हणून असा विचार केला. पण तिथं बाहेर तरी खुर्च्या नव्हत्या, कारण तिथं बॅकयार्डमध्ये खुर्च्या टेबल्स हे सगळे बॅकयार्डमध्ये असते, फ्रंट यार्डमध्ये नसत्या. त्यामुळे आम्ही काय विचार केला, आता काय करणार, आपण उभारून थोडा वेळ 10 मिनटं उभारूया, बोलूया आणि नंतर आत जाऊया. पण तितक्यात माझ्या मुलाचा एकदम आवाज आला, मम्मी झालं काय तुमचं वॉकिंग, कसे आहात तुम्ही, असं म्हणाला. मी आणि माझे मिस्टर आजूबाजूला बघायला लागलो, कुठून आवाज येतो ह्याचा, कारण मोबाईल तरी आज मोबाईलतून काय आवाज येत नव्हता. मग हा आवाज येतोय तरी कुठून, असं आम्हाला वाटायला लागलं. मग नंतर लक्ष दिलं, परत तो बेलल्यानंतर मी करेक्ट आम्ही दोघांनी लक्ष दिल्यानंतर कळलं की बेलमधून हा आवाज येतो. त्याने बेल हा वायफायला कनेक्ट होता आणि त्याच्या मोबाईलला त्याने कनेक्ट होत होता, मोबाईलहून बोलत होता. मग आम्हाला कळलं. तर तो म्हणाला, काय मम्मी काय पाहिजे, तुम्ही आरामात ना, तुम्हाला कंटाळा आला नाही ना, असं म्हणाला. मग मी म्हटलं, हो रे, कंटाळा काही नाही आला मला, पण इथं बाहेर मस्त थंड वारा आहे, आम्ही खुर्च्या नाही आहे तिथं, नाही तर आम्ही इकडे बसलो असतो. मागच्या ज्या आहेत मागं बॅकयार्ड खुर्च्या त्या खूप हेवी आहेत, त्या पुढं आणू शकत नाहीत तेवढं. सो आता काय करायचं. तर तो म्हणाला, काही प्रॉब्लेम नाही मम्मी, आणि मी तुम्हाला गॅरेजमध्ये खुर्च्या आहेत त्या तुम्ही घेऊन येऊ शकता. म्हटलं, अरे बाबा, पण गॅरेज तरी लॉक आहे ना, तर कसं आपण आम्ही घेऊन येऊ शकतो. तर तो म्हणाला, काही नाही, मी इथून गॅरेज अनलॉक करतो, तू खुर्ची काढून घेऊन ये, नंतर मी लॉक करतो. मला तर इतकं आश्चर्य वाटलं. तो बाहेर एवढ्या दूर बसलेला आहे, तिकडनं आमच्याकडे बोलू शकतो.
गॅरेज ओपन करू शकतो. सो आम्ही त्याच्यातनं खुर्च्या घेऊन येऊ शकतो आणि नंतर तो अनलॉक करू शकतो. बापरे, म्हणजे किती हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असं मला वाटायला लागलं. तेव्हा वाटलं मला आम्ही काही त्यांच्या तिथं बोललो तरी त्याला तिकडे कळलं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, भिंतीला कान असतात, तसंच हे डोअरबेलला पण कान असतात असं म्हणायची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खूपशा आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. पण हा व्हिडिओ आता मोठा होईल म्हणून मी नेक्स्ट पार्टमध्ये ते आपल्याशी शेअर करेन. हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून कॉमेंट्सद्वारे मला कळवा. सो माझा त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ करण्यासाठी माझा कॉन्फिडन्स वाढेल. थँक्यू. नमस्कार.